more than anything else, your words, your tongue is the most important. आणि कुठल्याही गोष्टीपेक्षा तुमचे जे जीभ आहे, तुमचे जे शब्द आहे खूपच महत्त्वाचे आहे. Amen. Your words are very important. तुमचे शब्द खूप महत्त्वाचे आहे And you will eat the fruits thereof, the Bible says. आणि त्याचेच फळ तुम्ही खाणार आहे असं शास्त्र म्हणत आहे. I was sitting for many hours, आणि मी खूप तासापर्यंत बसला होता just a few days back, आणि थोडा दिवस पूर्वी from 9 to 5, 9 ते 5 वाजेपर्यंत just thinking on Romans 6:23. आणि फक्त मी रोमकरा 6:23 वर मनन करत होता. It takes so much time. आणि एवढा वेळ लागतो. Amen. Amen. See, though I am teaching you, जरी मी तुम्हाला शिकवण देत आहे, but you have a duty. पण तुमच्याकडे एक कर्तव्य You आहे. must go home and study. तुम्ही घरी जाऊन अभ्यास केला पाहिजे. Amen. आमेन. Don't say, Pastor, ऐसा नहीं बोलता, Pastor ऐसा. नहीं. We can only teach you. आम्ही फक्त तुम्हाला शिकवू शकत आहे You must practice it. आणि तुम्ही त्या गोष्टीचा सराव केला पाहिजे. Growth doesn't happen because I'm speaking to you. आणि वाढ होत नाही मी तुमच्याशी बोलत आहे म्हणून नाही. What you receive, you must grow. आणि जे तुम्हाला मिळत आहे त्याच्याने तुम्ही वाढले पाहिजे. I cannot make you to grow. मी तुम्हाला वाढवू शकत नाही. I can share the word. मी फक्त तुम्हाला वचन सांगू शकत आहे. You must believe, तुम्ही विश्वास केला पाहिजे practice and live. आणि त्याचा सराव केला पाहिजे आणि त्यानुसार जगले पाहिजे. Renew your mind. तुमच्या मनाला नवीन केले Become पाहिजे more conscious of who you are. आणि अधिक तुम्ही जाणीव केले पाहिजे की तुम्ही कोण आहे. Amen. Amen. So there's a work to do. म्हणून एक काम आहे तुम्हाला करण्यासाठी. Okay. Now today, just yesterday or today is what's this Saturday, Friday. Yesterday I gave word in Pimpri. काल मी पिंपरीमध्ये एक संदेश दिले. I felt that was very deep knowledge. मला वाटले तो खूपच गहन ज्ञान आहे. So I'm not giving it here. मी आता तुम्हाला ते देत नाही. You can hear it. तुम्ही ते ऐकू शकत आहे. What I give is revelation, आणि जे मी तुम्हाला देत आहे ती प्रकटीकरण आहे. not just information. फक्त माहिती नाही. There's a difference between information and revelation. आणि माहिती आणि प्रकटीकरणामध्ये खूप मोठा फरक आहे. Many can give you information, अनेक लोक तुम्हाला फक्त माहिती देऊ शकत आहे which comes from your mental, from your mind, natural mind. जे तुमच्या नैसर्गिक मनातून येत आहे. Many can preach with a natural mind. अनेक लोक नैसर्गिक मनाने प्रचार करू शकत They आहे. can give you information. ते तुम्हाला सूचना देऊ शकत आहे. But what comes from God is revelation. पण जो देवापासून येत आहे ती आहे प्रकटीकरण. And the word that comes from God can change your life. आणि जो शब्द देवापासून येत आहे ते तुमच्या जीवनाला बदलू शकत आहे. That's why you need a full-time pastor म्हणून तुम्हाला पूर्ण वेळेचा पाळक पाहिजे who can give that much time जो तुम्हाला इतका वेळ देऊ to शकत आहे get revelation from God. देवापासून प्रकटीकरण प्राप्त करायला. Amen. आमेन. Okay. Now today I'll be teaching you. आज मी तुम्हाला शिकवणार आहे. The word of God is for us आणि देवाचे वचन आपल्यासाठी आहे because it's showing us how the new man must live. कारण देवाचे वचन आपल्याला दाखवत आहे की नवीन मनुष्याने कसं जीवन जगले पाहिजे. God is not telling the unbelievers. आणि देव अविश्वासू लोकांशी बोलत नाही. What he is saying, they cannot live. आणि जे देव म्हणत आहे ते अविश्वासू जगू शकत नाही. They cannot live. ते जगू शकत नाही Because तसं. it requires new life to live the new living. कारण नवीन जीवनाची गरज आहे नवीन जीवन जगण्यासाठी. Amen. Amen. So he never tells us to tell the unbelievers, don't smoke, don't drink, don't do this, don't do that. We are not asked to say that. आपल्याला असं म्हटले नाही गेले की आम्ही अविश्वासूला सांगितले पाहिजे की तुम्ही धूम्रपान करू नका, असं करू नका, दारू पिऊ नका. ते त्यांच्यासाठी सांगितले गेले नाही आणि आम्हाला देखील त्यांना सांगितले नाही पाहिजे. That's the fruit of the new heart. आणि तो जो फळ आहे नवीन हृदयाचा फळ आहे. Amen. Amen. It's useless telling them. आणि अविश्वासूंना हे गोष्टी सांगणे निरुपयोगी आहे. God does not see. That is what religion does. आणि असंच धर्म करतो. It tells them, don't do this, don't do that. धर्म बोलत आहे असं करू नका, तसं करू नका. And it is good आणि ती चांगली आहे for human living मानवी जगण्यासाठी, to have a good standing before people. जेणेकरून आपण लोकांपुढे चांगलं उभे राहू शकत But आहे. you don't have any standing before God. पण तुम्हाला देवापुढे काय उभे राहणे नाही. Amen. Amen. Because what people see is the outside, the external. कारण जे लोक पाहत आहे ते बाहेरच्या गोष्टी पाहत आहे. They cannot see your heart. ते तुमचे हृदय पाहू शकत नाही. But God sees your heart. पण देव तुमचे अंतःकरण पाहतो. So what he does is changes your heart. म्हणून देव काय करतो तुमचे हृदय बदलून And टाकतो then tells you, आणि मग तुम्हाला सांगतो this is the way the new man must live. आणि अशा प्रकारे नवीन मनुष्याने जगले पाहिजे. This is the fruit of the new nature. आणि हा नवीन स्वभावाचा फळ आहे.
the life of God that is in you. आणि देवाचं जीवन जो तुमच्यात आहे It's not struggling and striving to live that new life. आणि हे संघर्ष व झगडणे नाही, नवीन जीवन It जगण्यासाठी is by faith you live the new life. आणि विश्वासानेच आपण नवीन जीवन जगतो. Amen. Amen. You know, many Christians are struggling अनेक ख्रिस्ती लोक संघर्ष to करत live आहेत this new life. हे नवीन जीवन They जगण्यासाठी. fall, मग ते पतन and the पावतात devil condemns them. आणि शैतान मग त्यांना दंडित Or the करतो. word of God that they didn't hear it properly जे देवाचे वचन त्यांनी बरोबर ऐकले नाही condemns them, ते शब्द त्यांना दंडित brings करतो, fear, भीती आणतो. and then they get up again. No, I'll try again harder. आणि मग ते उठतात आणि म्हणत आहे की परत मी पुन्हा प्रयत्न करतो, I'll pray more. मी अधिक प्रार्थना करणार, I'll fast more. मी अधिक उपवास I'll करणार do this. I'll do that. आणि मी असं करणार तसं करणार. And after some days, again they fall, आणि काही दिवसानंतर परत ते पडतात and again they feel condemned. आणि परत त्यांना दंडित वाटते. See, but they're trying their best. पण ते आपला उत्तम प्रयत्न करत आहे Maybe the devil will tell, quit. आणि कदाचित शैतान त्यांना सांगत आहे तुम्ही सोडून जा. See, it's not struggling and striving. हे संघर्ष व झगडणे नाही, It's by faith. आणि हे फक्त विश्वासाने आहे. It's the new nature. आणि हा आपला नवीन स्वभाव Like आहे. the dog's nature is to bark. जसं कुत्राचा स्वभाव आहे की तो भोगतो. Does it struggle? तो काय संघर्ष Does it करतो, strive? तो झगडतो का? No. नाही. That's the new nature. That's the nature of the dog. आणि तो कुत्राचा स्वभावच आहे, तो We स्वाभाविक आहे. have received the nature of God. आपल्याला देवाचा स्वभाव प्राप्त झाले आहे, We have received the life of God. आपल्याला देवाचे जीवन प्राप्त झाले आहे. Therein is the nature of God. आणि ती Don't hear the messages properly. जर तुम्ही बरोबर संदेश ऐकले नाही They'll make you to struggle to live that life. मग ते तुम्हाला संघर्ष करायला लावणार तसं जीवन जगण्यासाठी. Amen. आमेन. They'll make you tell you that it is very difficult. ते तुम्हाला सांगणार खूपच कठीण और आहे. कोशिश करो, और कोशिश करो, उपास प्रार्थना करो, प्रभु के सामने रो. See, this all works. आणि हे सर्व काम आहे. Amen. आमेन. It is by faith. आणि हा फक्त विश्वास आहे, It's by faith हे विश्वासाने आहे in what the Lord did. जो प्रभूने केलंय त्याच्यावर. You know, I spoke about Israelites, no? आणि I don't मी know whether I इस्रायल spoke here or लोकांविषयी there. सांगितले होते. When they were caught जेव्हा त्यांना धरण्यात आले and they said, what should we do? आणि जेव्हा चारू बाजूने ते अडकले गेले, त्यांनी सांगितलं आम्ही काय करू. What did God say? देवानी काय Do सांगितलं? nothing. काय करू नका, Because it's already been done. कारण काम आधीच झालेली आहे Salvation is of the Lord. आणि तारण प्रभूचं आहे. Amen. Amen. Take that Old Testament verse, add the New Covenant scripture, you see it clearly. आणि जुना कराराच्या वचन घ्या आणि नवीन कराराच्या वचन देखील घ्या, स्पष्टपणाने पाहायला. Amen. So what I'm teaching you today, मी आज जे तुम्हाला शिकवत आहे, I gave the foundation yesterday. मी काल ती पाया दिली होती. So it's just by believing. ही फक्त विश्वासाने आहे You cannot believe unless you know. आणि जोपर्यंत तुम्हाला माहिती नाही तुम्ही विश्वास करू So the शकत first नाही. step to believe is to know. म्हणून प्रथम गोष्टी जर तुम्हाला विश्वास करायचा आहे तर तुम्हाला प्रथम माहिती मिळाली After पाहिजे. knowledge comes believing. ज्ञानानंतरच विश्वास येतो. Amen. Amen. Based on that believing you live. आणि त्या विश्वासाच्या आधारे तुम्ही जीवन जगत आहे. Even if you fall, जरी तुम्ही पडले, by faith you can rise up. विश्वासाने तुम्ही उठू शकत आहे. Amen. आमेन. By faith you can rise up. विश्वासाने तुम्ही उठू शकत Look आहे. at Abraham, अब्रामाकडे बघा, father of faith. आणि विश्वासाच्या पिता. He had his own weaknesses, त्याच्यामध्ये आपल्या स्वतःची but अशक्तपणा he was होती. very close to God yet. पण तरी तो अगदी देवाच्या जवळ होता. Why? का? Not because he didn't make mistakes. असं नाही की त्यांनी काही चुका केला नाही, He used faith to come out of mistakes. आणि त्यांनी विश्वासाचा उपयोग केला त्याच्या चुकातून बाहेर पडायला. Did you understand this? तुम्हाला इथपर्यंत समजले का? Okay, so let me teach you who you are and what your living is. आणि मी तुम्हाला शिकवतो की तुम्ही कोण आहे आणि तुमचं जीवन काय आहे. So don't think it is very tough. आणि असं विचार करू नका की खूपच कठीण आहे. That's the lifestyle of the new nature. तो नवीन जीवनाच्या जीवनशैली आहे. Amen. Amen. Okay. We'll look to Ephesians 4:29. इफ्सिकरा 4:29 आपण बघूया. This is the new nature आणि हा नवीन स्वभाव आहे and this is the way we live. आणि अशा प्रकारे आपण जगतो. You know, you are so powerful people आणि तुम्ही इतके सामर्थ्यशाली लोक आहे that your words are so powerful. की तुमचे शब्द खूपच सामर्थ्यशाली What आहे. you speak is very important. जे तुम्ही बोलत आहे खूप महत्वाची आहे. Amen. Amen. What you don't speak, what you speak is very important. जे तुम्ही बोलत आहे, जे तुम्ही बोलत नाही खूप महत्वाची आहे. Take care. तुम्ही जपा. What you hear others speak आणि जे इतर बोलत आहे तुम्ही जे and what ऐकत आहे you speak आणि जे तुम्ही बोलत आहे is very, very, very important. ती खूपच 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 You are महत्वाची going आहे. to eat the fruit आणि त्याचे फळ तुम्ही खाणार of आहे. the words that you speak or hear. जे शब्द तुम्ही बोलत आहे किंवा ऐकत आहे. Amen. Amen. So this is very important. म्हणून ही खूप महत्वाची आहे. Let no corrupt
communication proceed out of your mouth. तुमच्या मुखातून कसलेच कुजगे भाषण न निघो. Look at this. Let no corrupt communication proceed out of your mouth. आणि तुमच्या मुखातून कसलेच कुजगे भाषण न निघो. But पण that which is good. पण जी चांगली आहे. Amen. Amen. Look at this. पण ह्या But गोष्टीकडे that which is good, पण जे चांगले तेच मात्र. only that which आणि edifies. फक्त जी उन्नती करत आहे. Amen. आमेन. Words that encourage. आणि वचन जो आपल्याला बोध Words देतो. that bless. वचन जो आपल्याला आशीर्वाद Words देतो. that heal. वचन जो आरोग्य Words देतो. that comfort. शब्द जो शांतवन देतो. See, it's very clear. आणि अगदी स्पष्ट आहे. Let no corrupt communication proceed out of your mouth. आणि तुमच्या मुखातून कुठलाही कुजगे भाषण न निघो. ये नहीं बोलता कि मारो मत उसको लात मत, ऐसा नहीं बोलता है. वो तो हमको मालूम है, फिर भी करते कोई लोग, है ना. हस्बैंड वाइफ में चलता है झगड़ा, है? वो नहीं होना चाहिए. बट इधर तो प्रभु बोलता है शब्द भी ऐसे यूज मत करो. Amen? Amen. हाथ से मारो वो तो सोचो ही मत हो. मगर शब्द भी संभालो. Look at this. आणि ह्या See, गोष्टीकडे this is God's nature. आणि ही देवाचा स्वभाव आहे. This is the way God is. आणि असंच देव आहे. God doesn't use his words anyhow. आणि देव त्याच्या शब्दाचा कसंही उपयोग करत नाही. Amen. Amen. See, if we are manifesting God's nature, जर आपण देवाचा स्वभाव प्रगट करत आहे and if you use this wrong kind of communication, आणि जर तुम्ही चुकी प्रकारचे शब्द बोलत we आहे. are showing having the nature of God. God's nature is also like this. आपण असं दाखवतोय की देवाचा स्वभाव असून देवाचा स्वभावही तसंच आहे. We are expressing God's nature here. आम्ही देवाचा स्वभाव इथे व्यक्त करत आहे. Heaven's nature here. स्वर्गाचे स्वभाव व्यक्त How will करत आहे. people see him? मग लोक त्यांना कसं In बघेल. us and through us. आणि आमच्याद्वारे आणि आमच्यातून. Amen. आमेन. See, God has kept the church for that purpose. आणि देवाने मंडली ह्या कारणासाठीच We are the ठेवल्या. testimony of who God is. आणि तुम्ही एक साक्षी आहे की देव कोण आहे. Expression of who Christ is. आणि ख्रिस्ताची अभिव्यक्ती आहे की They ख्रिस्त saw कोण आहे. Jesus that time, आणि त्यांनी येशू ख्रिस्ताला त्यावेळेस and पाहिले they saw his living, आणि त्याचे जगणे त्यांनी and they पाहिले. saw that is the way God was. God आणि is. त्यांनी पाहिले की तसं प्रकारे देव होता आणि देव Now आहे. the Lord is gone. आणि आता प्रभू तर He गेला. sent his Holy Spirit त्यांनी आपला पवित्र आत्मा in पाठवला his name, आणि त्याच्या नावामध्ये and he's in us आणि पवित्र आत्मा in his आपल्यामध्ये name. आणि त्याच्या नावामध्ये. Amen. आमेन. So we are expressing Christ now today for this generation. म्हणून आम्ही आता ख्रिस्ताला व्यक्त करत आहे आतासाठी आणि ह्या पिढीसाठी. Amen. आमेन. See, these are the important things the Lord is looking for. आणि ह्या महत्वाची गोष्टीसाठी प्रभू बघत आहे. Okay. Only that which is good, आणि फक्त जी चांगली आहे तेच मात्र. to the use of edifying, आणि उन्नती करिता that it may minister grace to the hearers. जेणेकरून ऐकणाऱ्यांना हा. कृपादान प्राप्त व्हावे. Oh my, it will take a long time to take control of our tongue. आणि खूप वेळ लागेल आपल्या जीवावर नियंत्रण But करण्यासाठी. you must begin. पण तुम्ही सुरू केले पाहिजे. Amen. Amen. If you have not started, you must begin. जर तुम्ही सुरू केले नाही तर तुम्ही सुरू केले पाहिजे. Otherwise, you are storing this in your soul, नाहीतर हे सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या जीवात साठवत which will आहात, hinder your progress. जे तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा घालू शकत आहे. Amen. आमेन. Once it is stored in your soul, एकदा हे तुमच्या जीवात साठवले गेले it will take you in the wrong direction. मग हे तुम्हाला चुकीच्या दिशामध्ये घेऊन जाणार. और अगर तुम उसका कुछ नहीं करते, स्ट्रॉन्ग होल्ड हो जाएगा, वो कंट्रोल करेगा, तुम नहीं कंट्रोल करोगे तुमको, तुम अपने आप को. What is stored in the soul will control you. आणि जे तुमच्या जीवात जमा झालेले आहेत तोच गोष्टी तुमच्यावर नियंत्रण करणार. You want to prosper, first your soul has to prosper. जर तुम्हाला उन्नती करायची आहे, प्रथम तुमच्या जीवाची उन्नती झाली Okay, पाहिजे. let's go a little further. आपण पुढे जाऊया. Now, let's see one by one. आपण एक एक करून बघूया. First, प्रथम now this is not only speaking of cursing, cursed words or profanity or bad words. आणि हे फक्त शापित शब्द किंवा वाईट शब्द किंवा शिवीचे शब्द विषयी बोलत नाही. Evil words. आणि वाईट दुष्ट शब्द. I don't think so. Christians are using bad words. Are आणि we? मला वाटत नाही की ख्रिस्ती लोक शिवीचा उपयोग करत आहे. वो तो नहीं करते. हाँ? वो सोचो भी ते मत. आम्ही करतच नाही. ते विचार देखील करू नका. Hello. So it's not just speaking about that, आणि फक्त त्याविषयी बोलणे नाही. because that is too bad. आणि शिवी देणे तर अगदी वाईट गोष्टी आहे. that even
the person who doesn't have Christ also must not give bad words. आणि ज्या व्यक्तीमध्ये ख्रिस्त पण नाही त्यांनी देखील शिवी नाही दिला पाहिजे. Even unbelievers note this. आणि अविश्वासू लोक देखील हे बघत आहे. शिवा देव नको ऐसा बोलते हैं ना, इसका मतलब वो नेचुरल लाइफ में भी शिव्या देने का गलत है. हेलो, isn't it? होय ना. Even the natural man knows that. आणि नैसर्गिक मनुष्याला देखील माहिती आहे. And Christians can never give bad words. आणि ख्रिस्ती लोकांनी तर कधीच शिवी देऊ नये. Never. कधीच नाही. That means we are lower than the natural. ह्याचा अर्थ आहे की नैसर्गिक पेक्षा आम्ही खालच्या दर्जाचा झालेला आहे. Even the natural man considers it as sin. आणि नैसर्गिक व्यक्ती देखील शिवीला पाप समजत आहे. So this should not be a part of our life. म्हणून शिवी आपल्या जीवनाचा भाग मुळीच होऊ नये. You must declare daily, आणि तुम्ही रोज घोषणा I केली. am not a partaker. आणि मी त्याच्या सहभागी नाही. You know, that gives glory to God. आणि ही गोष्टी देवाला गौरव देतो. You know, Holy Spirit told me, our Father hears this. आणि पवित्र आत्म्याने मला सांगितले की आपला पिता हे ऐकतो. And he's really blessed आणि तो खरोखरच when आशीर्वाद you say that. जेव्हा तुम्ही असं बोलतो. No, I don't partake of this नाही, darkness. मी ह्या अंधकारामध्ये सहभागी होत नाही. Our Father becomes very happy. मग आपला देव पिता खूप आनंदित होतो. I partake of the light. मी प्रकाशाच्या सहभागी आहे, भागीदार आहे. You know, that is so powerful. आणि हे खूपच सामर्थ्यशाली आहे. Okay, so bad words out. आणि शिवी तर बाहेरच. सोचो भी मत, एक बिलीवर अगर बैड वर्ड दे रहा है वो अनबिलीवर से भी लो है, तो वो सोचो भी मत. So he is not talking about that now. आणि इथे देव शिवी विषय बोलत नाही. Because I have known कारण मला when कळलं unbelievers accepted Jesus Christ, जेव्हा अविश्वासू लोकांनी येशूचा स्वीकार केला अपने आप ये जो गाली बंद हो गया उनका मुंह से. आपोआप शिवी त्यांच्या मुखातून बंदच झाले. Without they binding, doing nothing. आणि कुठलाही बांधणे नाही, काय नाही, काय न केले तरी ते सर्व बंद झाले. So he is not only speaking of these kind of profanity or bad words, आणि अशा प्रकारचे वाईट शब्द किंवा दुष्ट शब्दाविषयी बोलत but he is नाही. also speaking of gossip, पण तो जे चुगली करणे विषय, चहाडी करणे विषय बोलत. slander, आणि जे निंदा करणे आहे. even griping and complaining comes in the list. आणि कुरकुर व तक्रार करणे, बडबड करणे देखील ह्या यादीमध्ये येतो. You know, God was very displeased with the Israelites when they complained, murmured. आणि देव खूपच असंतुष्ट होता इस्रायल लोकांवर जेव्हा त्यांनी कुरकुर केले. So remember, these kind of words don't encourage you or others. हे लक्षात ठेवा, असं प्रकारचे शब्द तुम्हाला देखील प्रोत्साहित करत नाही आणि इतरांना देखील प्रोत्साहित करत नाही. What did God say? देवाने काय सांगितले? Speak that which will encourage. आणि असं शब्द बोला जे इतरांची उन्नती करणार. Amen. Amen. These words don't encourage anyone. आणि अशा प्रकारचे शब्द कुणालाही प्रोत्साहित करत नाही. So we are not talking about bad words. आम्ही शिवीविषयी तर बोलत नाही. That if we are doing it, we can learn from the unbelievers also. आणि जर आम्ही करत आहे तर अविश्वासू कडून देखील आम्ही शिकू शकत आहे. ऐसा न हो कि बिलीवर ने गाली दिया और अनबिलीवर बोला ए शिवा देव नको. कितना हमारा पचका है. हेलो, ए भांडन करो नको. उन लोग से हम लोग सीखने का. हम लोग उजाला के लोग हैं. हम लोग से वो सीखना चाहिए. उल्टा नहीं होना चाहिए. बी केयरफुल. जपा. Amen. आमेन. Then how are you going to show Christ? You're not going to bring Christ. Jesus come, I want to show you to them. No. आणि तुम्ही ख्रिस्ताला कसं बोलू शकत नाही. ख्रिस्त तुम्ही या, मी मला No. त्यांना तुम्हाला दाखवायचं आहे. No. असं नाही. Christ is in you. ख्रिस्त तुमच्यात आहे. They must see Christ in you. त्यांनी तुमच्यामध्ये ख्रिस्ताला पाहिले पाहिजे. Amen. Amen. By your living. तुमच्या जीवनाने, जगण्याने. You cannot bring Christ now. आता तुम्ही ख्रिस्ताला आणू You शकत have नाही. Christ's life. तुमच्यामध्ये ख्रिस्ताच्या The जीवन nature आहे. of Christ. ख्रिस्ताचा स्वभाव आहे. Amen. Amen. Okay. Now, so apart from this, what is emphasizing is murmuring, complaining, gossiping about others. That आणि is wrong. कुठल्या गोष्टीवर जोर देत आहे की कुरकुर करू नका, तक्रार करू नका, इतरांविषयी चहाडी किंवा चुगली करू You know, नका. Proverbs 18:21 says, आणि नीतीसूत्र 18:21 death म्हणत आहे. and life are in the power of your tongue. आणि मृत्यू व जीवन तुमच्या जिभेच्या सामर्थ्यात आहे. Have you thought about this? तुम्ही ह्याच्यावर विचार केला Life आहे? and death. मरण व जीवन. And you eat the fruit thereof, whatever you're speaking. आणि जे तुम्ही बोलत आहे त्याचेच फळ तुम्ही खात Either आहात. you take in the fruit of life आणि तुम्ही जीवनाचे फळ घेत or आहे. the fruit of death. या तर तुम्ही जीवनाचे फळ घेताय किंवा मरणाचे फळ घेत आहे.
See, we are destroying our own lives. आम्ही आपल्या स्वतःच्या जीवनाचा नाश करतो. You know, you must read the book on James. आणि याकोबवर तुम्ही 3. पुस्तक वाचले Very पाहिजे. powerful. आणि खूपच सामर्थ्यशाली पुस्तक आहे. Once you know this, एकदा तुम्हाला हे समजले, तुम्हारा टांग को तुम संभाल के रखेगा. Amen. अगर जीवन दे सकता और मृत्यु भी दे सकता है तो तुम कितना संभालेगा? Amen. आमेन. बोले नहीं बाबा, अपने को मारने का नहीं है और दूसरे को मारने का भी नहीं है. We need to be very careful. आणि तुम्ही खूप जपले पाहिजे. Okay. So these words don't encourage anyone. आणि असं प्रकारचे शब्द कुणालाही प्रोत्साहित Don't करत नाही. speak against anyone. आणि कुणाच्या विरुद्ध बोलू नका. Especially don't speak against the आणि pastors. विशेष करून पालकांच्या विरुद्ध बोलू Those नका. who are called for full time. ज्यांना पूर्ण वेळेच्या सेविकासाठी बोलवले गेले That's आहे. very important. आणि ही खूप महत्वाची कोई आहे. भी पास्टर्स हो, प्रभु ने अगर फुल टाइम में बुलाया है, उसमें उनमें कुछ कमजोरी है या वीकनेस है या बातचीत में बराबर नहीं है या वचन बराबर नहीं दे सकते, you can do nothing because you didn't call them. God called them. आणि तुम्ही काय करू शकत नाही. तुम्ही त्यांना बोलवले नाही. देवाने त्यांना पूर्ण वेळेच्या सेविकेसाठी This बोलवले. shows that you would never call. आणि हे दाखवत आहे की तुम्हाला कधी बोलवले गेले नाही. You will never call that person because you're looking at the weaknesses and you cannot give them strength, but God calls the weak things of the world to and add strength in their life. आणि देव अशक्त लोकांना बोलवत आहे आणि त्यांना बल देतो. Amen. Amen. God calls the foolish of this world आणि देव जगाच्या मूर्ख लोकांना to बोलवतो stand before the wise. आणि हुशार लोकांपुढे उभे राहायला. Amen. आमेन. So don't point out their weaknesses म्हणून त्यांच्या अशक्तपणावर बोट दाखवू because नका God has called them. की देवाने त्यांना बोलवले आहे. You may see some foolish things आणि तुम्ही काय मूर्खपणाची गोष्टी पाहू शकत and नाही. you would never choose such a person आणि तुम्ही असं व्यक्तीच्या कधीच निवड करणार because नाही. you cannot give them ability. कारण तुम्ही त्यांना क्षमता देऊ शकत नाही. But God calls the foolish and makes them wise. पण देव मूर्ख लोकांना बोलवतो आणि त्यांना सुज्ञ बनवतो. Amen. Amen. He doesn't call the qualified. आणि तो पात्रवान लोकांना बोलवत नाही. He qualifies those whom he calls. आणि देव त्या लोकांना पात्रवान ठरवतो ज्याला तो बोलवतो. So never speak against a pastor who is really called for full time. म्हणून त्या पालकांच्या विरुद्ध कधीच बोलू नका ज्याला पूर्ण वेळेच्या सेविकासाठी So बोलवले take गेले. care of your words. म्हणून तुमच्या शब्दाचे तुम्ही खूप काळजी घ्या. Okay. Second, दुसरी, all our speech is supposed to edify. आपले शब्द सर्व जे भाषण आहे ते इतरांना बोध केले पाहिजे. When you're speaking, does it edify? जेव्हा तुम्ही बोलत आहे दुसऱ्यांना बोध मिळत आहे का? We are a blessing. आम्ही आशीर्वाद आहे. Called to be a blessing to others. आणि आपल्याला बोलवले गेले की इतरांसाठी आम्ही आशीर्वाद झाले पाहिजे. Amen. आमेन. See, you are speaking like the language of our Father. आणि तुम्ही आपल्या पिताच्या भाषासारखंच बोलत आहे. Amen. आमेन. क्योंकि पिता परमेश्वर ऐसा बात नहीं करता है. I'm telling you, even angels आणि तुम्हाला सांगतो देवदूत देखील don't do these things. असं गोष्टी करत नाही. Angels don't do these things. आणि देवदूत असं गोष्टी करत They नाही. never murmur, they never complain. ते कधीच कुरकुर करत नाही, तक्रार करत They नाही. don't use profane language. आणि ते कुजघे भाषणाचा उपयोग करत नाही. Amen. आमेन. See, they are in the presence of the Father. They know. आणि ते पिताच्या सानिध्यात आहे, त्यांना सर्व And माहिती if आहे. we say we have the life of God, आणि जर आम्ही बोलत आहे आमच्यामध्ये देवाचे जीवन आहे, whose life are we showing? मग कुणाचं जीवन आम्ही दाखवत The आहे? old life, जुना जीवन the fallen nature life, आणि पतन पावलेलं जीवन or the new nature? किंवा नवीन स्वभाव That's heaven nature, जो स्वर्गाचा स्वभाव Father's nature. पिताचा स्वभाव आहे. Amen. Amen. See, you must have not taken it so seriously. आणि तुम्ही ह्या गोष्टीला गंभीरतेने घेतले You know, नसेल. many have problems and say, Pastor pray karo, Pastor pray karo. See, prayer से सब कुछ होता नहीं है. तुम्हारा लाइफ भी ठीक रखने पड़ेगा. Amen. Amen. तुम घर में जाके बाइबल भी पढ़ने पड़ेगा, प्रार्थना करने पड़ेगा, तुम्हारा सोल क्लीन करने पड़ेगा, स्तुति आराधना करने पड़ेगा. ये सब भी इंपॉर्टेंट है. Amen. Amen. Just by coming to church and going, no. आणि फक्त मंडळीत येऊन जाणे एवढंच करणे You have पुरेसं to have नाही. a personal relationship, fellowship with God. आणि तुमच्या वैयक्तिक नातेसंबंध देवाबरोबर असले पाहिजे, You सहभागिता know, देवाबरोबर many only असले look to that man of God. पाहिजे. आणि खूप लोक फक्त देवाच्या सेवकाकडे बघत आहेत. नहीं, you must do your own personal. नाही, तुम्ही स्वतःचे वैयक्तिक काम देखील Okay. केले पाहिजे. All our speech are supposed to edify आपले सर्व भाषण इतरांना बोध दिले and पाहिजे encourage others आणि इतरांना प्रोत्साहन दिले पाहिजे in the goodness of God. देवाच्या चांगुलपणामध्ये. Amen. आमेन. Third point. तिसरा मुद्दा, If some Christians take this verse to their heart, जर काय ख्रिस्ती लोकांनी हे वचन आपल्या हृदयात घेतले, they have to develop a whole new vocabulary.
मग त्यांना पूर्णपणे एक नवीन भाषण तयार केले पाहिजे. पूरा नया बनाने पड़ेगा उनको शुरुआत से. उनका भाषण सब बदलने पड़ेगा, मन बदलने पड़ेगा. हृदय में जो कचरा डाला है जिसके वजह से और द abundance of heart the mouth speaks, वो बदलने पड़ेगा, साफ करने पड़ेगा. हेलो, because what you have stored inside is coming out. कारण जे तुम्ही आत साठवून ठेवले तेच बाहेर पडत आहे, निघत आहे. Amen. आमेन. You want to vent anger, आणि तुम्हाला राग दाखवायचा, out comes from your mouth. मग तुमच्या मुखातून रागाचे Foul शब्द language. आणि कुजघे भाषण You know, we have to learn. आपण शिकलो पाहिजे. Hello, Christians, we have to learn this. ख्रिस्ती लोकांना आपण हे शिकले पाहिजे. So, they have to develop a new vocabulary totally. मग पूर्णपणे आपण स्वतःला नवीन केले पाहिजे. आपण भाषण आणि सर्व आपला स्वभाव आपण बदलले पाहिजे. So, bad words should not be there म्हणून शिवी तर कधीच नसले पाहिजे. because even the world does not accept it. कारण जग देखील शिवीचा They also know it is sin. स्वीकार करत नाही. त्यांना देखील माहिती आहे शिवी पाप आहे. But Christians think that gossip, criticism, complaining are all God-given rights to them. काय ख्रिस्ती लोकांना वाटत आहे की चहाडी करणे, चुगली करणे, कुरकुर करणे, तक्रार करणे हे सर्व देवाने त्यांना दिलेले अधिकार आहे असं ख्रिस्ती लोकांना वाटत आहे. You know, the most number of sins we do it with our mouth. आणि खूप आम्ही पाप आपल्या मुखानेच करतो. हाँ, because उसको ताकत नहीं लगता है. बट देखो उसने देखो इतना फास्ट कर सकते हैं हम लोग. हाथ पैर भी इतना नहीं चला सकते उतना मुंह चला सकते हैं हम लोग. हेलो, वो सामने भी नहीं रहेगा, वो लंदन में रहेगा तो भी इधर से भी झाप सकते हैं हम लोग, गाली दे सकते हैं. सो इजी, यू डोंट हैव टू गो टू. मैं आता हूँ लंदन में, नहीं इधर से बोलो ना. वो नहीं भी रहेगा तो बोलो, एटलीस्ट मन तो हल्का हो जाएगा. Isn't it? होय ना. So fast we can do sin like this. आणि खूप तत्परतेने आपण आपल्या मुखाने पाप करू शकत And we नाही. think, मारा थोड़ी है, मुंह से तो बोला. सेम है. Life and death are coming from your mouth. मरण व जीवन तुमच्या मुखातून बाहेर येत आहे. तुम हाथ से तो भी खून नहीं करता, मुंह से तो खून करता है तुम. हेलो. See, many have not thought in this area. आणि अनेक लोकांनी ह्या भागामध्ये विचार केलाच नाही. If you take care of this area, I'm telling you, many of your sins will not be there. आणि जर तुम्ही ह्या भागेच्या काळजी घेतल्या तर तुमच्या अनेक पाप नसेल You will not be a partaker of darkness. आणि तुम्ही अंधकाराच्या भागीदारच नसेल. So don't think it's a God-given right to complain and murmur and speak against others. आणि No. असं विचार करू नका की देवाने तुम्हाला अधिकार दिलेला आहे कुरकुर करणे, तक्रार करणे, इतरांच्या Never विरुद्ध speak बोलणे against a pastor, आणि कधीच एक पालकांच्या विरुद्ध बोलू against नका. the church. मंडीच्या People विरुद्ध बोलू नका. never speak and don't be a witness आणि to त्याच्या- anyone who speaks. आणि जो बोलतो त्यांच्या तुम्ही साक्षी देखील होऊ नका, साक्षीदार होऊ नका. Holy Spirit gave me a message. पवित्र आत्म्याने मला एक संदेश He दिले showed me what happens when the words come out. आणि मला दाखवलं की शब्द जेव्हा बाहेर येतो तेव्हा काय होतो. You know, it comes like a cesspool from your mouth. आणि असं घाणेरडा गटराचा पाणीसारखा Gutter का बाहेर जैसा येतो. I'm telling the truth. मी तुम्हाला खरं सांगतो. This is the reality. आणि ही अस्तित्व आहे. You cannot see spiritual things आणि तुम्ही आत्मिक गोष्टी पाहू शकत unless नाही God shows you. जोपर्यंत देव तुम्हाला दाखवत नाही. Like a gutter cesspool, it comes out. आणि गटराच्या पाणीसारखा बाहेर येतो And the demons swim in that. आणि दुरात्मे त्याच्यामध्ये पोहत आहे. And those who hear, आणि जे ऐकतात they're also very close to it. ते देखील त्याच्या अगदी They जवळ also take in that. ते देखील ते गोष्टी आत घेतात. See, when the river of life can flow, ज्या जीवनाच्या नदी वाहू शकत आहे. hello, gutter cannot flow. River of life can flow, river of death cannot flow. आणि जीवनाच्या नदी वाहू शकत आहे मग मरणाच्या नदी वाहू शकत नाही Doesn't the का? Bible say, आणि शास्त्र असं म्हणत नाही out का of the belly shall flow rivers of लिव्हिंग वॉटर. living water? तुमच्या पोटातून जीवन पाणीचा That is झरा life. निघेल आणि तो जीवन आहे. See, many have not touched these verses. अनेक लोकांनी ह्या वचनाला स्पर्श केले नाही. You know, I have a deep message on this. माझ्याकडे गहन संदेश आहे ह्याच्यावर. Take care of your tongue. तुमच्या जिभाची तुम्ही काळजी घ्या. It is small, ती छोटी आहे but very powerful. पण खूप सामर्थ्यशाली अव्यय आहे. You know, if you use it right way, जर तुम्ही तुमच्या जिभाच्या you योग्य can प्रकारे change your situation. उपयोग केले तर तुम्ही तुमच्या परिस्थिती You can बदलू change your शकता. तुमची circumstances. स्थिती हालात बदलू शकत आहे. Amen. आमेन. You use it wisely, see what happens. तुम्ही सुज्ञतेने तुमच्या जिभेचा उपयोग करा, बघा काय होतो. तुम्हारा direction
चेंज हो जाएगा. तुमच्या दिशाच बदलून जाणार. अगर तुम गलत डायरेक्शन जा रहा तुम्हारा टंग से तुम सही ला सकता है. That's why James talks about the ship, म्हणून याकोब it? ते जहाजाविषयी बोलत आहे. a small rudder आणि छोटासा can सुकाणू change the direction of that big ship. तो मोठा जहाजाच्या दिशाच बदलू शकत आहे. हेलो, एक इतना बड़ा शिप को छोटा सा रडर उसको चेंज कर सकते डायरेक्शन. और हॉर्स एक छोटा सा बिट उसमें मुंह में डालो तुम्हारा हाथ में आ गया हो. बट नो मैन कैन कंट्रोल योर टंग, द टंग, द बाइबल पण सेज. कुठलाही मनुष्य तुमच्या जीभावर नियंत्रण करू शकत नाही असं शास्त्र म्हणत सो आहे. टेक केयर. म्हणून तुम्ही काळजी घ्या. आमेन. आमेन. हाथ से ज्यादा मुंह को संभाल के रखो, क्योंकि हाथ हम लोग इतना नहीं उठाते हैं बिलीवर होने के बाद, मगर जबान चलता रहता है हमारा. हाँ? थोड़ी हाथ उठा है, हाँ? मगर मुंह कौन, वो क्या करेगा? तुम सिर्फ एनकरेजिंग वर्ड्स ही आने पड़ेगा, कंफर्टिंग वर्ड्स ही आने पड़ेगा, हीलिंग वर्ड्स ही आने पड़ेगा, ब्लेसिंग वर्ड्स ही आने पड़ेगा. हेलो, प्रोत्साहनाचे शब्द, आरोग्याचे That is शब्द, what सांत्वन God देणारे शब्द says. फक्त आले पाहिजे असं देव म्हणत आहे. amen. That's Amen. what God says. आणि असं देव बोलत आहे. Okay, see, we don't have much time, I have to go very quickly. आणि आपल्याकडे अधिक वेळ नाही. Fifth point. पाचवा मुद्दा. So, Apostle Paul admonishes us not to engage in unwholesome or corrupt communication. आणि प्रेषित पौल आपल्याला बोध देत आहे की कुजगे शब्द किंवा भ्रष्ट शब्दामध्ये आम्ही भागीदार होऊ नये. But rather that words that come out of mouth should be words that will render healing. पण असं जे शब्द आपल्या मुखातून बाहेर येते ते इतरांना आरोग्य दिले पाहिजे. People are already wounded. आणि लोक तर आधी जखमी आहे. So don't wound the wounded. That message Holy Spirit gave me, I gave, I don't know, here or there. आणि जखमी झालेल्या लोकांना अधिक जखमी करू नका. पवित्र आत्म्याने मला तो So संदेश दिला. you मी ते have सांगितलं healing किंवा नाही. words. आणि तुमच्यामध्ये आरोग्य देणारे शब्द आहे. Amen. आमेन. So when you speak, people will be healed. म्हणून जेव्हा तुम्ही बोलणार लोकांना आरोग्य मिळेल. Don't, people are used to just speaking आणि लोक असंच बोलत and आहेत they don't even believe that will come to us, but yet they speak. आणि त्यांना वाटतच नाही की ते घडून येणार तरी ते असंच बोलत आहेत. Like I'm dying to see my son. आणि मी मरत आहे माझ्या मुलाला पाहण्यासाठी. पाहण्यासाठी. Huh? They don't mean it. आणि त्यांचा अर्थ असं But they say नसतो. it. पण ते असं बोलत आहे माझा जीव जात आहे. उन लोग मरने का नहीं सोच रहे हैं, मगर ऐसा ही बोलते हैं उन लोग. Huh? But do they believe? पण No. ते त्यावर विश्वास करत When you आहे का? keep on speaking like this language which you don't believe, you numb the heart so that in the future you cannot even believe the word of God. आणि जर तुम्ही असंच शब्द बोलत गेले ज्याच्यावर तुम्ही विश्वास करत नाही मग तेच शब्द तुमच्या हृदयाला बधीर करणार. आणि पुढे जर तुम्ही भविष्यामध्ये जर आरोग्याचे शब्द बोलणार त्याच्यावर देखील तुम्ही विश्वास करणार नाही. How can you believe? Because you always thought that नहीं, अरे ऐसा नहीं बोल, नहीं मैं ऐसा ही बोला. तुम ऐसा ही बोला, विश्वास नहीं किया, ऐसा ही बोला. कल प्रभु का शब्द भी ऐसा ही बोला, विश्वास नहीं किया, क्या होएगा? कुछ नहीं होने वाला है. See, you are destroying your own life. तुम्ही तुमच्या स्वतःच्या जीवनाचे नाश Okay, करत let's आहात. go further. आपण पुढे जाऊया. So, speak words that will render healing आणि असं शब्द बोला जे आरोग्य देणार to a broken heart, एक भग्न हृदयाला. courage to the discouraged, आणि जो निराश झालेला आहे त्याला आपण प्रोत्साहन दिले पाहिजे, and धैर्य दिले पाहिजे. comfort to the afflicted. आणि जे दुःखित आहे त्रासलेले आहे त्यांना आम्ही सांत्वन दिले पाहिजे. That's why the devil causes anger, म्हणून शैतान राग Jealousy, उठवतो, pride. जळफळा, गर्व. because we walk by feelings. कारण आपण भावनाने चालतो. If you walk by faith, जर तुम्ही विश्वासाने you will चालले not think about all this. तुम्ही ह्या गोष्टींवर विचार But when you करणार walk by असाल. feelings, पण जेव्हा तुम्ही भावनाने चालत उसने आहे हर्ट किया, त्यांनी झट मला से मैंने दुखावले वेंट कर दिया, निकाल दिया गुस्सा. मग मी त्याच्यावर उदास माझा राग होता, काढले. That's why we are asked to walk by. म्हणून आपल्याला सांगितले गेले की आम्ही विश्वासाने चालले पाहिजे. Amen. आमेन. That's why if you're walking by feelings, then तुम्हारा feelings hurt हो गया, उसने offend किया, उसने ऐसा बोला, उसने ऐसा देखा, उसने सलाम नहीं किया, ऐसा बहुत रहता हमारा. वो ऐसा ही बोलने का था क्या, वो ऐसा क्यों बोला? So based on that we walk आणि त्याच्या आधारे आम्ही चालतो, and we talk. आम्ही बोलतो. Amen. So walk by faith. म्हणून Okay. विश्वासाने चाला.